आज दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची केंद्रीय शाळा माढा येथे श्रेष्ठ उद्योगपती रतनजी टाटा यांची जयंती साजरी करण्यात आली। या निमित्ताने रयत कॉलेज ऑफ माढ्याचे प्राध्यापक डॉक्टर गोवर्धन दिकोडा यांच्या रतन नवल टाटा ई-बुक या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं। कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर गोवर्धन दिकोडा यांनी आपले विचार व्यक्त केले। उद्योगपती रतन नवल टाटा या 21व्या शतकातील एक आदर्श व्यक्तिमत्व तथा नागरिक म्हणून आपले जीवन त्यांनी व्यतीत केलं। त्यांनी आपल्या जीवनात मोठेपणा बडेजाव ठेवला नाही, ते साधे राहणीमान व उच्च विचारसरणी असे जीवन जगले होते। त्यांनी आपल्या उद्योग विश्वातून जेवढे उत्पन्न प्राप्त केले त्यापैकी 70% उत्पन्न वेगवेगळ्या कारणांसाठी दान केले आहे। याशिवाय त्यांनी आपल्या रतन टाटा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सन्मान दिला आहे। 26/11 ताज हॉटेलमध्ये मयत झालेल्या कर्मचारी व हॉटेल बाहेरील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह मोठ्या प्रमाणात दिलासा देऊन आर्थिक मदत त्यांनी केली। कोरोना काळात 1,500 कोटी PM केअर्स फंड त्यांनी दिलाय। तसेच टाटा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कोरोना काळात जे काही वित्त व मनुष्य हानी झाली आहे त्यांच्या कुटुंबियांना शैक्षणिक व इतर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या। अशा महान व्यक्तीच्या 87व्या जयंतीनिमित्त कागद फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीनं जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची केंद्रशाळा माढा येथे माननीय मुख्याध्यापक श्री सुरेश माळी सर व सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आली। कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री माळी सर, विशेष शिक्षक श्री प्रवीण भांगे सर, श्री मोगल सर तसेच सर्व शिक्षिका उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत घावटे मॅडम तर आभार प्रदर्शन श्री मोगल सर यांनी केले।